कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय? अबू आझमींचा सवाल। आझमींच्या भूमिकेमुळे भिवंडीमध्ये मराठी हिंदी वाद पुन्हा पेटला। भिवंडीमध्ये मराठीत प्रतिक्रिया देण्यास अबू आझमींचा नकार। मराठीची गरज वाटत नाही, त्यांनी महाराष्ट्र सोडावा। महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठीचा गर्व असायला हवा। नवनीत राणांची प्रतिक्रिया। भिवंडीमध्ये अबू आझमींच्या बाबांची आहे का? प्रताप सरनाईकांचा सवाल। तर अबू आझमींना भडक वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवायची सवय। आझमींनी अशी वक्तव्य टाळावीत, अन्यथा जनता चोख प्रत्युत्तर देईल, सरनाईकांचा निशाणा। आझमींना मराठीची लाज वाटत असेल तर मनसे स्टाईलनं उत्तर देणार। मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी यांचा इशारा। अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचे पुरावे सापडले नाहीत असा अहवाल, तर घटनेला सुरुवातीपासूनच राजकीय रंग दिला गेला। फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही असं बोललो, हे खरं आहे। मी जे बोलतो ते कधीच माघारी घेत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकर यांच्याकडून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं? सांगलीतील दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात जयंत पाटलांवर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली। वैयक्तिक टीका नको, भावना दुखावणार नाही, त्याची दोघांनी काळजी घ्यावी। पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। प्रत्युत्तर देण्यासाठी उत्तर दिलं असेल तर काहीही चूक नाही। अपशब्द वापरले जाणार असतील तर आरेला कार्य करण्याची धमक आमच्यात। नवनाथ बन यांच्याकडून गोपीचंद पडळकरांची पाठराखण। आमच्यावर रावण दहनाची वेळ आणून देऊ नका। आया बहिणींची इब्रत काढत असतील तर आम्हाला देखील रावण दहन करता येतं। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांची टीका। शिंदेच्या शिवसेनेचा उद्या गोरेगावमध्ये नेस्को सेंटरमध्ये दसरा मेळावा। आधी आझाद मैदानात शिवसेनेचा मेळावा होणार होता। सध्या आझाद मैदानावरील मेळाव्यासाठी आणलेलं साहित्य हटवण्याचं काम सुरू। बाळासाहेबांचं नाव घेण्याची कुवत शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाही। शिंदेच्या दसरा मेळाव्यात पैशांचा धूर निघणार। शिंदेच्या मेळाव्यावर संजय राऊतांची टीका। शिंदे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागलेत। शिंदेचा पक्ष मोदींची बेनामी कंपनी। संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। शिंदेच्या शिवसेनेचं दसरा मेळाव्याचं ठिकाण बदलल्यानंतर ठाकरेंकडून नवा टीझर प्रदर्शित। शिवतीर्थ साक्ष देतंय हिंदुत्वाच्या हुंकाराची, टीझरमध्ये उल्लेख। उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या भाषणातून युतीबाबत उत्तर मिळेल। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित बॅनर। उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये बॅनरबाजी। दसरा मेळाव्याला दोन्ही बंधू एका व्यासपीठावर येणार का याची उत्सुकता। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याची पदयात्रा। दरम्यान दसरा मेळावा न घेता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसा दिला पाहिजे। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसा जमा केला पाहिजे, रवी राणांचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरे उद्या मेळाव्यातून फक्त टोमणे मारणार, नवनीत राणांची टीका। मोदी शहांनी चोर बाजार काढून माल विकायला सुरुवात केली आहे। संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। तर मराठी लोकांची घरं लुटली, त्यांनी चोर बाजाराची भाषा करू नये। भाजपच्या नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। राज्यामध्ये 100% पीक पाहणी होणार। 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत पीक पाहणी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। निवडणुकीपेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीकडे लक्ष द्या। निवडणुका येतच राहतील, पण लाखोंच्या पोशिंद्यासाठी काम करा। भाजप वरिष्ठांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश। पंजाबसारखं राज्य हेक्टरी 50,000 रुपये मदत देत असतील तर महाराष्ट्रातही हेक्टरी 50,000 रुपये मदत करायला हरकत नाही। खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। पूरस्थितीमुळे कारखान्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अतिरिक्त 5 रुपये द्यावेत, सरकारची विनंती। मात्र अतिरिक्त निधी देण्यासाठी मराठवाड्यातील कारखान्यांचा विरोध। दरवर्षी 10 रुपये निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला जातो। कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे घेण्याचा प्रकार। सरकारने शक्तीपीठाचे पैसे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवावेत, सतेज पाटील यांची मागणी। शेतकऱ्यांच्या झुसातून मदत द्यायची हा कोणता न्याय? सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं विचारलं पाहिजे।
खासदार ओमराजे निंबाळकर यांची टीका. रोहित पवारांकडून संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची भेट, शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक. सांगलीच्या तासगावमध्ये रोहित पाटलांचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी. धनगर आरक्षणासाठी जालन्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन, सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्रीमध्ये धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन. धनगर समाजाचं जालन्याच्या जामखेड फाटा परिसरात आंदोलन, सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, धनगर समाजाचा एसटी आरक्षणामध्ये समावेश करण्याची मागणी. धाराशिवच्या तेरमध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको, रस्त्यावर मेंढ्या उभ्या करत आंदोलन, दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला समर्थन देत आंदोलन. वाशिममध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या सतीश इढोळे यांचं काळा फटका आंदोलन. त्यांनी काळे कपडे परिधान करून चेहऱ्यावर काळा रंग लावून शासनाचा निषेध नोंदवला. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची आणि कर्जमाफी देण्याची मागणी. निलेश घायवळ प्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे. घायवळ प्रकरणातील चंद्रकांत पाटील गप्प का? निलेश घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांनी थेट चंद्रकांत पाटलांनाच घेरलं. पुरंदरच्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तरकारी बाजार सुरू, बारामती आणि पुरंदरच्या शेतकऱ्यांना फायदा होणार. जळगावच्या वानोलीमध्ये महानवमी निमित्तानं यात्रा उत्सवाचं आयोजन. यात्रा उत्सवाच्या निमित्तानं राज्यभरातून भाविक जळगावच्या वानोलीमध्ये दाखल. मुंबईच्या मालाडमध्ये मालवणी पोलिसांकडून बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक. पैशाच्या वादातून आरोपीने महिलेची स्कार्फनं गळा दाबून हत्या केली होती. बीडच्या परळीमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा, पहाटेपासून एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा. ऐन सणासुदीच्या काळामध्ये नागरिकांची डोकेदुखी वाढली. पुणे बंगळुरू महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी पोलिसच रस्त्यावर उतरले. भोरच्या राजगड पोलीस स्टेशनच्या वाहतूक पोलिसांनी निगडेगाव हद्दीतील उड्डाणपूल परिसरातील खड्डे बुजवले. नाशिकमध्ये 500 टनापैकी निम्मी फुलं नाचली. उरलेली स्थानिक बाजारामध्ये पावसानं खराब झाली. झेंडूचे दर 4 पट उतरले, प्रति किलो 60 ते 80 रुपयांपर्यंत. सोलापूरच्या माढ्यातील वाकावमध्ये राजेंद्र भुसारी या तरुण शेतकऱ्याचे 200 पिशवी कांदा भिजल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी. गंगाखेड तालुक्यातील अतिवृष्टी आणि गोदावरीला आलेल्या पुरामुळे खरीप पिकांचं प्रचंड नुकसान. सोयाबीन, कापूस पाठोपाठ तुरीचं पीक हातातून गेल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी संकटात. लातूरच्या मांजरा नदीच्या पुरामध्ये हजारो हेक्टर शेती वाहून गेली. पिकाचं देखील प्रचंड नुकसान. आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडच्या कोंडा गावामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यानं आत्महत्या केली. मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांनी अवघ्या 12 तासात आपले प्राण सोडले. अतिवृष्टी आणि आरक्षण नसल्याचा चिठ्ठीमध्ये उल्लेख. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. अंबड तालुक्यामधल्या शहागड परिसरात गोदावरी नदीला पूर. नांदेडच्या विष्णुपुरी धरणाची पाणी पातळी आणखी वाढणार. बीडच्या गेवराईमधील राक्षस भुवन इथे शनी मंदिर पाण्याखाली. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, त्यामुळे गोदावरी नदीला पूर. अनेक घरं आणि शेती पाण्याखाली. बीडच्या गेवराई तालुक्यातील तपे निमगाव या ठिकाणी तपेश्वर मंदिरामध्ये पाणी शिरलं. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यामुळे नदीला पूर. जायकवाडी आणि सिंदफणा धरणातील विसर्गामुळे गोदावरी नदीला पूरस्थिती. त्यामुळे परभणीच्या पाथरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. भारतीय सैन्य दल आणि पाथरी अग्निशमन विभागाकडनं रात्री उशिरापर्यंत नागरिकांचा रेस्क्यू. जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. हातनूर धरणातून 16,000 क्युसेक्सनं तापी नदी पात्रामध्ये विसर्ग. तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये पावसामुळे मक्याचं मोठं नुकसान. पावसाच्या विश्रांतीनंतर 4थ्या दिवशीही पाण्याचा निचरा झालेला नाही. शेतात अजूनही पाणी साचलेलंच. अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकं जमिनीसहित वाहून गेली. हातातुंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल. प्रति हेक्टर 50,000 रुपयांची आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी.
पावसामुळे भोकरदन तालुक्यात 62,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका. मका, सोयाबीन, कापूस आणि मिरची पिकांचं नुकसान. प्रशासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. एकीकडे पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान, तर दुसरीकडे साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कांद्याला प्रति किलो 2 ते 7 रुपये असा कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे नाशिकमधील शेतकरी तिहेरी संकटात. धाराशिवच्या भूममधील अंजनसोडा गावात अतिवृष्टीमुळे कोबीचं पीक संपूर्ण नष्ट झालं. शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून गोदावरी काठच्या पूरग्रस्त भागाची पाहणी. पूरग्रस्त भागाची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी देखील संवाद. भंडाऱ्यामध्ये 9 वर्षीय मुलगी आणि 75 वर्षाच्या व्यक्तीसह 12 जलतरणपटूंनी नदीत पोहत पार केला 5 किलोमीटरचा प्रवास. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीमध्ये जलवारीचं आयोजन करण्यात आलं होतं. बुलडाण्याच्या खडकपूर्णा नदीला आलेल्या पुरामध्ये जड वाहतुकीसाठी बांधण्यात आलेला राहेरी जवळचा पुलाचा दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला. त्यामुळे नागपूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत. बीड तालुक्यामधील कपिल धारवाडीमध्ये 4 ते 5 घरांना तडे. अनेक ठिकाणी रस्ता खचला, काही ठिकाणी भूस्खलनाची भीती. जिल्हाधिकारी गावाला भेट देण्याची शक्यता. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत. पूरग्रस्तांना किराणा साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत. कोल्हापूरला पूर येतो, पुराची भीषणता आम्हाला माहिती. मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. सोलापूरमधील नाम फाउंडेशनकडून मोहोळ तालुक्यामध्ये पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचं वाटप. त्याचबरोबर फाउंडेशनतर्फे पूरग्रस्त 86 गावांमध्ये साफसफाईचं काम हाती घेण्यात येणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून